ठाकरेंच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप प्रवेश निश्चित आहे का, अशी चर्चा आहे। तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर संचालक पदाची जागा रिक्त होती, त्यावर तेजस्वी घोसाळकर यांची निवड करण्यात आली। अभिषेक घोसाळकर यांच्या जागी तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मृत व्यक्ती किंवा विशेषतः हत्या झाली की त्या कुटुंबाप्रती त्या व्यक्तीच्या जे काही नातेवाईक जवळचे असतील त्याप्रती एक सद्भावना असते आणि त्या दृष्टीनेच आम्ही सर्व संचालक मंडळांनी एकमताने त्या ठिकाणी निर्णय केला आणि कालच्या झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत तेजस्विनी घोसाळकर यांना संचालक म्हणून निवड त्या ठिकाणी करण्यात आली। तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप प्रवेश निश्चित आहे का? भाजपकडून तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली। ठाकरेंच्या सेनेच्या तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची त्यामुळे चर्चा आहे। अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर संचालक पदाची जागा रिक्त होती। काल झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे। आज प्रवीण दरेकर यांनी याची घोषणा केली। काही दिवसांपूर्वीच तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंची भेट घेतली होती। तर काही दिवसांपूर्वीच घोसाळकर यांनी ठाकरेंची भेट घेतली होती। त्याही वेळेला घोसाळकर ठाकरेंवर नाराज असल्याची चर्चा होती। मात्र त्यानंतर विनोद घोसाळकर कालही संजय राऊत यांच्यासोबत दिसले। तेजस्वी घोसाळकर मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली। याआधी अभिषेक घोसाळकर हे मुंबई जिल्हा बँकेचे संचालक होते।